हॅलो चेक हॅलो. थँक्यू सो मच भाऊ पाटील. थँक्यू सो मच विशाल. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वर्गीय रतन शंकर पाटील स्मृती चषकामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये आली आणि अंतिम आज या स्पर्धेचा फायनल डे आणि फायनलच्या दिवसामध्ये सामना आपल्याला पाहा मिळतोय. यजमान विपक्ष पाहुणे असा विद्यमान सामना पाहतो. एकीकडे टीम घारिवली संघ, दुसरीकडे टीम शिरडून संघ आपल्याला पाहा मिळते. पंचांना सुद्धा विनंती राहील की 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे, असं काहीतरी करा जरा प्लीज. वेळ होतोय प्रत्येक मॅचला, नाही तर संध्याकाळी कमी षटकांचे सामने खेळवावे लागतील. मात्र ते आपल्या असोसिएशनच्या बाह्य नियमामध्ये आहे, त्यामुळे असं करू नका. वेळेवरती या आणि वेळेवरती क्रिकेट खेळा. चला सामना सुरू होतोय. पहिलाच गोलंदाज पहा मिळतो आपल्याला. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. सलामीची जोडी वसंत पाटील आणि राजेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतोय. काय करू इथे गडबड करतो यावेळेस रनआउटचा धोका. मात्र थ्रो चांगला होता, कलेक्टिंग खराब पाहायला मिळालं. सुभाष पाटीलला पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आला आपल्या घरच्या मैदानावरती, होम ग्राउंड वरती. आज मात्र त्यांची प्रतिष्ठा पाहायला लागेल. सलग 3 चेंडू 3 विकेट आल्या तर भरतदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य शिरडोन यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, फटका चांगला सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. किसन होते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. आज मात्र फुल सपोर्ट आहे टीमला घरच्या मैदानावरती खेळत असताना. यावेळेस चांगला फटका, अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता. ड्राइव्ह केले समोर, एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. आणि काय चाललंय मैदानामध्ये ते सांगत असताना फिल्डर हातवारे करतात की या मैदानामध्ये चाललंय काय. रामनाथने सांगितलं की आम्ही बाउंड्री लाईन वरती आहे, मग असा थ्रो का. रनआउटची संधी होती. यावेळेस फटका ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नाही आहे, त्यामुळे चेंडू आलाय डॉट. आज कैलास इंजुरेड होता, मात्र तरी सुद्धा खेळावं लागलंय कारण होम ग्राउंड आहे आणि ते त्यांना जास्त सपोर्ट राहील. कारण जेव्हा प्रत्येक टीम घरच्या मैदानावरती खेळत असते ना, तेव्हा त्यांना जास्त सपोर्ट असतोय. यावेळेस आपण पूल चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार, चौकार.
पहिल्याच बॉलवरती झेल सुटला जातोय, जेथे रूपांतर झालं एका दाबेने. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळतोय टीमचा कॅप्टन पाहतोय वसंत पाटील. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आली त्यांच्या वाट्याला. अगदी खोलवट टप्प्याचा बॉल फेकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे सरकले कैलास पाटील आणि मात्र एक धाव रोखू शकले नाही आहेत. एक धाव पहा मिळतो आपल्याला. राजेश पाटील स्ट्राईक वरती. फटका बराच वेळ हवेत होता. फिल्डर मात्र दूरवरती आहेत. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, यस नो, आणि अखेरकार चांगला थ्रो पहा मिळतोय. ते एक या धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. धावसंख्या 13, बिनबाद 13. गारिवली टीम अद्यापर्यंत एक चौकार त्यांच्या आतमधून पाहायला मिळाला. आविष्कार पाटील मात्र जास्त खुश आहेत. काल बॅटिंग केली त्यांनी बामालीच्या मैदानावरती. सुपर. यावेळेला स्विच इट. फटका चांगला आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एक चांगली झलाली दिली ते क्रिकेटर पहा मिळतात आपल्याला. वसंत पाटील स्ट्राईकला, टीमचे कॅप्टन, ज्यांनी रेग्युलर खेळत असताना आपल्या संघाचं नेतृत्व केलं आणि आता 40+. वा, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळला दुसऱ्यांदा आणि आणखीन एक पाहायला मिळेल त्या ठिकाणी. चौकार आहे की अडवलाय. अगदी सीमारेषा लगत चेंडू गेला होता आणि ते काय चाललंय मैदानामध्ये. 4 धावा अशाही धावून घेतल्या, मग चेंडू वाढवून फायदा काय. आज मात्र घरच्या मैदानावरती कॉन्ट्राजेक्शन नाहीये. एकाग्रता भंग पाहायला मिळतोय, कारण जिथे एरवी शिर्डून संघ चांगली कामगिरी करतो, आज मात्र तशी काही कामगिरी अद्यापपर्यंत त्यांच्या वतीने पाहायला मिळाली नाहीये, कारण एकही विकेट मिळाली नाहीये. पुन्हा एकदा रिव्हर्स. व्हॉट अ शॉट. सुपर बॅटिंग फ्रॉम वसंत पाटील. गुड शॉट. संपला एकंदरीत 2 षटकामध्ये जर विचार केला 25. दोन षटकांचा खेळ संपला, जेथे पॉवर प्ले मध्ये अत्यंत सुरेख बॅटिंग पाहायला मिळाली. खास करून वसंत पाटील टीमचे लीडर, कॅप्टन आणि कॅप्टनची भूमिका काय असे मात्र निभावत असताना पहा मिळतात मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज ज्याने पहिलं षटक फेकलं होतं सुभाष पाटीलला पुन्हा एकदा पाचारण केलं जात आहे. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन मिळेल. थोडंसं फंबलनेस होत असताना मात्र 2 धावा अंकित केल्या जातील या स्कोरबोर्डवरती. एकूण धावसंख्या पाहिली तर 27 धावा. मागचा सामना कोण विसरेल, जे प्रेक्षक आहेत त्यांनी मात्र पैसा वसूल मॅच पाहिला या मैदानावरती, कारण एकाच बॉलमध्ये 8 धावेची गरज होती आणि निश्चित त्या 8 धावा झाल्यात. मात्र यावर्षी हा रेकॉर्ड राहील. अशोक पाटील उडवण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अगदी सीमा लगत आहेत. रामनाथ होते. एकेरी धाव मिळत असताना, कारण चांगलं फिल्डिंग झालंय. अगदी बाउंड्री लाईन वरतीच क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला.
28 ही धावसंख्या अद्याप यश मिळालं नाहीये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना खोलवर टप्प्याचा बॉल, खोलवर टप्प्याचा जवळ क्षेत्ररक्षक नाही आहे, त्यामुळे सहजरित्या येथे 2 धावा होतील. 30 ही धावसंख्या पाहा मिळतो आपल्याला. चांगली बॅटिंग जर विचार केला वसंत पाटीलचा अद्यापपर्यंत त्याच्या बॅटमधून चौकार आल्यात. एकेरी दुहेरी धावांना सुद्धा त्याने प्राधान्य दिले. तब्बल 25 या धावसंख्येवरती खेळतोय. 11 बॉलमध्ये 25 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा फटका चांगला, अगदी आज त्याच्या बॅटमधून रन्स पाहायला मिळतात आपल्याला. थोडीशी दमछाक झाली आहे. दुसरीकडे फलंदाज राजेश पाटीलला पाहतोय, कारण जेव्हा आपण मैदानामध्ये सिंगल डबल ट्रिपल अशा धाबा घेताना तेव्हा थोडीशी दमछाक होत असते. असं चित्र सर्रासपणे आपल्याला पाहायला मिळते. आज पूर्णपणे शिरडून संघ रेग्युलरचा सुद्धा या मॅचचा आनंद घेतोय, कारण त्यांना माहित आहे आपला घरेलू संघ आहे. तेच क्रिकेटर आहेत जे आपल्यासाठी चांगलं योगदान दिलं गावासाठी. एक काळामध्ये मात्र आता ते 40+ झाल्यात, त्यामुळे आता ते 40+ मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. नाही, आज कलेक्टिंगच खराब आहे. एक एक दिवस असतो प्रत्येक टीमचा. मगाशीच पहिला दिवस होता खास करून बालू पाटील वडवली टीमचा, ज्यांना नशिबाची उत्तम साथ लाभली. नसीब बलवंतर. रिवर्स फटका चांगला आहे, रन्स मिळतील पुरेपूर. 4, आणखीन एक चौकार. अडतीस 38 धावा डीजे. मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून केलं गेलंय, त्यांचं आपण स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ संपला. 38 धावा स्कोरबोर्ड वरती. आणि आता गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी शाहू पाटील, जादुई गोलंदाज. कारण एकेकाळी आता सध्या पाहिलं तर रेग्युलर सुद्धा संघामध्ये जेव्हा प्रॅक्टिस करताना मोठे मोठे खेळाडूंना मोठे पटके खेळू देत नाहीये. 4 व्हीलर कोणाची जरा बाजूला काढा. वाईट गाडी. तर स्वप्नील कालन यांच्याकडून घारिवली संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि हॅट्रिक साठी शाहू पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 500 आहेत. 5000 बरोबर. 500 नको, 5000. कारण तुम्ही लोकांना देता, आता लोक तुम्हाला देतील. रेग्युलर तर्फे 3000 कॅश प्राइस जमा केली जाईल.
आणि जर नाही मारले ते 10% कापून घेतले जातील. ओके ओके, चला आपण सामना सुरू करा. गाडी काढलेली आहे, जास्त वेळ करू नका. लक्षात ठेवा, टाइम इज मनी. शाहू पाटील चौथं षटक. वा, पहिलाच बॉल लेग स्टंप. ओके, नाहीये नाहीये, करतात ते गोलंदाजी, असं नाहीये. पहिला बॉल होता. मोठे मोठे खेळाडू वाईट नो बॉल टाकतात. तर आज वयाची 65 वर्ष झाली, तोच दमकम कसा पाहायला मिळतो आपल्याला. फुलटॉस मात्र नाहीये. आता डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू लेग स्टंपला होता, आता ऑफस्टिक वरती. आणि या टाळ्या शिट्ट्या वाजतात त्याच्या पाठीराख्यांच्या, कारण त्यांना सुद्धा माहित आहे की असा एकच खेळाडू आहे शिरडोन गावामध्ये जो कंटिन्यू प्रॅक्टिस करतोय. त्याला मैदान असं कोणतंही असू द्या, शिरडोन, नारिवली, वाकलन, वडवली, असं कोणतंही मैदान असलं तरी त्यांना चालतो प्रॅक्टिस करण्यासाठी. आताचा बॉल अगदी चांगला. यस, एच लागली आहे. फलंदाज बाद आणि पहिला विकेट. थोडासा जल्लोष. डीजे पहिला धक्का लागला. शाहू पाटीलला मोठे यश मिळालं आणि अखेरकार एकच जल्लोष झाला. पहिला चेंडू खराब, दुसरा चेंडू चांगला, तिसरा चेंडू अतिशय चांगला होता, त्याच्यावरती विकेट मिळाली. वन डाऊनला खेळाडू गिरीश पाटीलला पाहतो, एक उंचपुरा खेळाडू ज्याने एक काळ गाजवला. रेग्युलर खेळत असताना टीम घारिवलीसाठी चांगलं योगदान होतं. तोच खेळाडू स्ट्राईकवरती आपल्याला पाहा मिळतोय. आज सुद्धा आठवतो तो सामना आमच्या नारिवलीच्या मैदानावरती, जो 8 वर्षापूर्वी झाला होता. घारिवली विपक्ष ओवे या दोन टीम मध्ये. फुलटॉस आणि असे फटके, ते झेलची संधी आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षक होते अगदी मधोमध. चेंडू पडलाय आणि रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. यस, हाय फॅक्टर चेक केलं जाईल, बीमर आहे की नाही आहे. भरत दादा पाटील आणि तिसरे अंपायर कुठे आहेत, आपण या. श्रीनाथ पाटील आहेत आमचे. पाहिला जाईल चेंडू अगदी कमरेच्या वर की खाली होता. फेअर डिलिव्हरी. 3000 शाहू पाटील यांच्यासाठी रेग्युलर टीम कडून 3000 रुपये आहेत आणि दादांच्याकडून 5000 रुपये आहेत. पद्माकर दादा पाटील यांच्याकडून 5000 रुपये आहेत. आज जर कदाचित असा कारनामा झाला तर रेग्युलर तर्फे बघा पैसे वाढवल्यात. 3 चेंडू आहेत, घ्या 2 विकेट चालतील. यावेळेस बिग शॉट खेळाचा प्रयत्न, जवळपास खेळाडू नाहीये. किसन आल्यात. हो हो, गुड कॅच. अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना आणि शाहू पाटील जरा एन्जॉय तर होऊ द्याच. डीजे ठोक. किसन मात्रे
जे लॉंग ऑफला होते शिका आता. आविष्कार बघा किती चांगला झेल टिपलाय. यस 2 विकेटला 8,000 म्हणजे एक घेतला. आता एकची गरज का? 2 म्हणजे लागोपाठ 2 पाहिजेत. 2च चेंडू आहेत आणि 2 षटकं ते फेकणार नाही आहेत कारण ऑलरेडी सुभाष पाटीलने 2 षटकं फेकली आहेत. एज आणि या ठिकाणी पाहतोय आपण एज होती. सुभाष पाटील होते शॉर्ट टर्मॅनला. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये धावा रोखल्या गेल्यात. थोडीशी चर्चा झाली होती की आता 3 ओव्हरमध्ये 38 धावा आल्यात. मग शाहू पाटीलला कशी गोलंदाजी द्यावी. स्कोर झालाय 44. नाही रोखल्यात. अद्यापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल गोलंदाजी. मात्र शेवटचा चेंडू आहे आणि स्ट्राईकला वसंत पाटील आहेत. चला चला जास्त वेळ नको. वसंतने 14 मध्ये 33 बनवल्यात. अत्यंत चांगली खेळी पाहायला मिळाली. चांगला बॉल यावेळेस नाहीये. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात. दुसऱ्या टप्प्यावरती उचलायचं होतं. खराब फिल्डिंग. आणि काय घडलंय आज मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं खराब पाहायला मिळालं. टीम शिर्डूनचं डीजे केल्या होत्या. मात्र त्याच्यानंतर पुन्हा एक चौकार शेवटच्या बॉलवरती मिसफील्ड झाली आहे. गोलंदाज करेल तर काय करेल शाहू पाटील. शाहू पाटील यांच्यासाठी एक कॅच साठी 1000 रुपये आहेत रेग्युलर टीम कडून. आविष्कार चालेल चालेल त्यांना माहित आहे चालेल. आज सब कुछ चलता है क्योंकि आज 30 है. डायरी किट. चला आता कैलास पाटील आल्यात गोलंदाजी मार्कवरती. याला नका लावू आता. कैलास पाटीलला पाहतोय आपण. एक चांगला गोलंदाज आहे. शेवटचं स्लॉगरचं षटक. चला सारासा सामना स्पीडअप करा प्लीज. वारंवार का सांगतो आज फायनल डे आहे आणि संध्याकाळी मग 4 षटकांचे सामने कसे होतील. फुलटॉस क्रॉस द लाईन. थोडेसे क्रॉस झाले. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट. वा गुड फिल्डिंग. संतोष पाटील होते आणि पुन्हा खराब फिल्डिंग. नाना होते त्या ठिकाणी. खूप अशा धावा पाहायला मिळाल्या आपल्याला आज. ज्याप्रमाणे एरवी शिर्डून संघ फिल्डिंग करतो ना तसं आज स्टँडर्ड पाहायला मिळाला नाही आहे फिल्डिंगचा. त्यामुळे कुठे का होईना थोडासा विचार विमर्श करावा लागेल. आणि आज वसंत पाटीलचं मी या ठिकाणी कौतुक करेन की जेवढे पण फटके खेळल्यात ना त्यांनी ते मात्र आज ग्राउंड शॉट पाहायला मिळाले. एकही असा वरून फटका नाहीये. हवाई फायर नाहीये. जेवढे चौकार आले ते अलॉंग द कार्पेटने झाले. एवढी चांगली फटकेबाजी त्याच्या वतीने पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये आहेत कैलास पाटील. बघा आज संध्याकाळ तेजीत जाईल जरा. आज 30 आहे त्यामुळे कुठे का होईना पारितोषिक लावले जातात. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत. ओहो किसन म्हात्रे. गुड फिल्डिंग. काय स्टँडर्ड आहे फिल्डिंगचा. डायरी किट नाही आहे आज मात्र. काय फिल्डिंग केली आहे. काय किसन पाटीलने फिल्डिंग केली आहे. तेजस बाबा कसे फिल्डिंग करतात आज. नाहीतर एरवी तेजस सुद्धा कधी गोंधळून जातो मैदानावरती. वसंत पाटीलला पाहतोय आपण. 41 आहे धावसंख्येवरती खेळतोय. 50ची संधी आहे. अद्याप चेंडू आहेत. पुन्हा एकदा नाही आहे. वाईट यारकर. काय चेंडू फेकलाय कैलासच्या माध्यमातून. आज कैलास इंजुरेड आहेत तरी सुद्धा खेळलेत. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. सकाळीच म्हणाले की आज मी कदाचित खेळणार नाही आहे.
मात्र आज खेळाडू थोडेसे कमी पाहायला मिळाले, त्यामुळे त्यांना मैदानात उतरावं लागलं आणि चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका, थ्रो केलाय नॉन स्ट्राइक कीपर कडे, मात्र 2 धावा पूर्ण. एकट्या वसंतने मात्र एकट्याने किल्ला लढवलाय. चांगली फटकेबाजी सुरुवातीपासून त्याने फटकेबाजी केली आहे. 43 धावा वरती खेळतोय 19 बॉल मध्ये. लास्ट टू गो शेवटचा बॉल. चौकार की षटकार, विकेट की 1 धाव. रिव्हर्स खेळतात. यावेळेस गरज होती का आणि पाठीमागे काय झालंय, काय चाललंय? चौकार पाहायला मिळतोय थडम्यांच्या दिशेला. लेग बाईज, धावा कशा येवोत, मात्र धावा येणं गरजेचं होतं. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. टोटल स्कोर झाली आता 61. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 60 धावा पाहिल्या, 61 चेस करायच्या होता. आता 61 झाल्यात, 62 धावा चेस करायच्यात. कशाला पसंती द्याल? थोड्या वेळात काय म्हणाल? एकंदरीत जवळचा संघ आहे आज, कदाचित या मैदानावरती प्रॅक्टिस सुद्धा केली असेल. काय म्हणाल आयोजनाविषयी? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद शिवडून. ओके, थँक्यू. टीम देवीचा पडा या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्या अगेन्स्ट अंतरली संघ. टॉस जिंकलाय अंतरली टीमने. त्यांचा डिसिजन पिंटूनी पेंडिंग ठेवलाय. थोड्याच वेळात डिसिजन येईल आपल्यापर्यंत. तोपर्यंत जाऊया आपण मैदानामध्ये. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अर्थात पहिल्या इनिंग मध्ये जिथे बॅटिंग केली टीम घारिवली संघाने आणि बॅटिंग करत असताना एकूण 61 धावा बनवल्यात. 62 धाबेचं अंकितचं लक्ष आहे. फिल्डिंग या सांतार्ली टीमने फिल्डिंग घेतली. 62 धावसंख्येचा पाठलाग केला जातील का त्याला थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आम्ही
भिवंडी विभागातील अत्यंत चांगले समालोचक विशाल यांना. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर, थँक्यू सो मच बालू पाटील सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत असेल स्वर्गीय रतन शेठ शंकर पाटील स्मृती चषक 2023 मध्ये आणि स्वतः यजमान संघ इन ॲक्शन मध्ये देसो. पहिलं सत्र आपण बघितलं 61 बनवल्या गेल्या 62चा टार्गेट. अर्थात कशा प्रकारे 62 धावा चेज केल्या जातील या प्रश्नाचं उत्तर दरम्यान येणारी 5 षटकं आपल्याला देऊन जातील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटर विलास आणि त्यांच्या समेत आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात रामनाथ. भरपूर सारे प्रेक्षक शिरडोन गावच्या आमच्या समेत जोडले गेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. स्पेशली आपल्या गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत. 40+ सरी संघ जरी असला तरी सुद्धा आपण नक्कीच म्हणू शकतो की एक दमदार संघ आहे आणि चांगला खेळ ते नक्कीच दाखवतील ही अपेक्षा आपण ठेवतो. 62चा चेज आहे. पहिलं सत्र आपण बघितलं तर फार चांगली बॅटिंग गेली होती. स्पेशली बॅटर वसंत पाटील यांचा उल्लेख आपण करूया. 43 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज वसंत दरम्यान तयार होता, ज्याच्या बॅटमधनं आपण 43 धावा देखील बनवल्या होत्या. सो यस, लेट्स प्ले 62चा चेज. दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असतील विलास. पॉवर प्लेच्या षटकांचा कुठे ना कुठे बेनिफिट घ्यावा लागणार आहे. राऊंड द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची गडा. बॉल हवेमध्ये देखील होता. फाईन लेगचे फिल्डर बीट, त्यानंतर थर्ड मॅनचे फिल्डर आता पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट थांबवणं कठीण. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाच्या या 4 धावा. फलंदाजाने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. अगदी भरपूर चांगली माहिती आमचे ऑफिशियल स्कोरर अशोकजी पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवतात. भरपूर चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालं आणि स्पेशली या बहुमूल्य 4 धावा होत्या. कारण मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की पॉवर प्लेच्या 2 षटकांचा फायदा घ्यावा लागणार आहे आणि सुरुवात चांगली राहिली. 4 धावांनी या डावाला सुरुवात झाली. पुढचा बॉल. लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल हवेमध्ये आणि बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला मोठा फटका या डावामधला षटकार. सुरू आहे. फर्स्ट बॉल वरती नशिबाचा चौकार, बट त्यानंतर व्हॉट अ शॉट. 6 धावा दरम्यान आणखीन धाव फलक 10. लुबा फुल टॉस आडव्या बॅटने फटका खेळलेत. मिड विकेटचे फिल्डर बीट झालेत. आता लॉंगॉनचे फिल्डर पोहोचतात बॅकअपसाठी. तोपर्यंत दरम्यान 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. 62चा चेज आहे, बट तरी सुद्धा या अगदी पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे जी मंच आहे ना ती फलंदाजाने पूर्णपणे क्लिअर केली की इथनं परतीचा प्रवास नव्हे तर विजयाची सुरुवात आम्ही करू. पहिल्या 3 चेंडूंवरती बनवल्या गेल्या धावा 12 आणि हाच तर ॲटिट्यूड क्रिकेटमध्ये मॅटर करतो. लाईन दरम्यान पाहावी लागेल. लाईन दरम्यान चांगली आहे. वाईड यॉर्कर दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 गेल्या. कुठे ना कुठे जर आपण विचार केला गारिवली संघाचा, त्यांना देखील माहिती आहे की शिरडोनच्या अगदी होम ग्राउंडवरती हा सामना आपण खेळतो. कुठे ना कुठे त्यांना देखील भरपूर सारा प्रेक्षकांचा पाठिंबा आहे. फुल टॉस आडव्या बॅटने फटका, बट फिल्डर आहेत लॉंगॉनला. एक सिंगल इथं घेतली जाईल. फुल टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले असते, बट तसं काही घडलं नाही आहे. एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल. कदाचित जर आपण विचार केला असता तर आडवा बॅटने फटका केले असते तर मिड विकेटचा फिल्डर 38 सर्कलमध्ये होता, त्याचा बेनिफिट देखील मिळू शकला असता, बट तसं काही घडलं नाही आहे. एक सिंगल धाव फलक आता 13. फुलर लेंथ अपील इथनं केली गेली. अंपायर्सने नकारलं. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सिंगल. 62 धावा चेस करायच्या आहेत आणि सुरुवात अगदी महत्त्वाचीच होती आणि सुरुवात या पहिल्या षटकामध्ये आपल्याला चांगली पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स बनवल्या गेल्या 14. अजून देखील बॉल शिल्लक असतील या मॅचमध्ये 24 आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता आहे 48ची. टी व्ही स्क्रीनवरती सध्याच्या घडीला आपण पाहतायत
भरपूर सारे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले आहेत आणि स्वतःच्या आणि यस क्रिकेटपासून जर आपण विचार केला तर कोणीच वंचित नाही आहे. अशा डेटला आमच्या महिला वर्गांना देखील क्रिकेटवरती फार प्रेम आहे. स्वतःच्या घरातील खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी त्या देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत पाहिजे. कारण आजच्या डेटला जर आपण बघितलं गेलं ना तर पाटील सर वुमेन्स क्रिकेट देखील फार वेगाने पुढे जातं. जितका प्रेम आजच्या डेटला एखाद्या मुलाला क्रिकेटवरती आहे त्याचप्रमाणे मुलींना आणि आपल्या महिला वर्गांना देखील क्रिकेटवरती अफाट प्रेम आहे आणि ते देखील स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आफ्टर फर्स्ट ओव्हर जर टोटल आपण बघितला तर 14 धावा धावफलकावरती 14 ऑन द कार्ड. अजून देखील 24 चेंडू बाकी आहेत या मॅचमध्ये आणि अजून देखील आवश्यकता आहे 48 धावांची. शिरढोण संघ यजमान संघ स्वतःच्या होम ग्राउंडवरती सध्याच्या घडीला अगदी लढतात. 62 धावा चेस करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 आला. कारण बघा जेव्हा आपण ॲज अ टीम आपल्या होम ग्राउंडवरती खेळतो ना तेव्हा एक वेगळाच प्रेशर देखील असतो. कारण भरपूर सारे पाठीरागे आपल्याला पाहण्यासाठी आलेले असतात. आडव्या बाटने खेळायचा होता, स्लॉक करायचा होता, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल. चांगली सुरुवात या षटकाची दरम्यान इथं केली गेली. बघा चेझिंगमध्ये काय असतं की स्टार्ट तर चांगला असावाच लागतो बट त्याच्यापेक्षा जास्त मॅटर करतं अंत. फिनिश कोणाच्या बाजूने असेल. फुल ओव्हर फुल टॉस लॉफ्ट स्ट्रोक ऑन साईडला फिल्डर काऊ कॉर्नरला उपस्थित. फिल्डिंग खराब आणि त्याचा फायदा आता फलंदाजांनी टीम शिरडोनला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्याच्या घडीला तर रन्स येणं गरजेचं आहे. त्या कोणत्याही माध्यमातून यावा. रन्स आल्या 4 धावफलक 18. विकेटची आवश्यकता आहे घारिवली संघाला. पुढचा बॉल आणखीन एक लोवा फुल टॉस त्याच दिशेने फटका केलेत खेळाडू पोहोचतात पण यावेळेस फिल्डिंगचा दर्जा चांगला आहे. दुसऱ्या धाब्यासाठी देखील परतलेत फलंदाज. 2 धावा इथनं पूर्ण. असेच तर एफर्ट्स द्यावे लागतात ना. क्रिकेटच्या बदलावरती आम्ही नेहमी सांगतो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. या खेळामध्ये प्रत्येकी खेळाडूची साथ प्रत्येकी खेळाडूला मिळायला हवी आहे आणि सध्याच्या घडीला फिल्डिंगचा दर्जा. लास्ट बॉलवरती मिस्टेक झाली बट आता जो आपण बॉल बघितला तशावरती चांगली फिल्डिंग. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं बॉल ट्रॅव्हल होतो कव्हर रिजनवरती. फिल्डर आता पोहोचतात लॉंग ऑफचे. तोपर्यंत इथनं 2 धावा घेतल्या जातील. जो फाउंडेशन 62 चेस करत असताना सेट करायचा होता तो फाउंडेशन बेस इथनं सेट केला गेला दोन्ही ओपनर्स बॅटर्सच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये विलास पाटील आणि दुसऱ्या षटकामध्ये रामनाथ पाटील सध्याच्या घडीला जिम्मेदारी स्वीकारतात आणि चांगला खेळ करतात. 2 धावा आणखीन धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीने आता 22 वरती टोटल जाऊन पोहोचला. 22 असून देखील 40 धावांची आवश्यकता. सामना अजून देखील भरपूर बाकी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले होते. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये बट लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल. आमच्या अंपायर्स देखील कौतुक करावं लागेल. फार चांगली अंपायरिंग या 4 दिवसीय स्पर्धेमध्ये आमच्या सर्व अंपायर्सच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आमचे मेन अंपायर शक्ती मडवी सर त्यांना आपण पाहू शकता. आणि अराउंड द लेग बोल्ड पहिला धक्का शिरडोन संघाला. जावं लागेल फलंदाज रामनाथ पाटील यांना वापस. तानाजी पाटील आलेत आणि हे नाव तानाजी हे नाव जेव्हा आपण ऐकतो त्याच्या मागे देखील भरपूर मोठा इतिहास आहे. वेळ नक्की मिळाला त्याविषयी देखील माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. कारण प्रत्येकी व्यक्तीला इन्स्पायर करणारा तानाजी मालुसरे यांचा इतिहास आहे. वेळ मिळाला तर नक्कीच तो इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. बट सध्याच्या घडीला धावफलक जर आपण बघितला तर 23 वरती आहे. 23. पहिला धक्का देखील लागला शिरडोन संघाला.
अपील दरम्यान केली जातीय फिंगर अप. LBW च्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक ब्लोज. फलंदाज बाद. ज्या गोष्टीचा उल्लेख मी केलाच होता, स्टार्ट मॅटर करतो बट त्यानंतर अंत त्याच्यापेक्षा देखील जास्त मॅटर करतो. टोटल सध्याच्या घडीला 23 वरती आहे. विकेट गेले 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किसन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येतो. परिस्थिती आता खराब, कारण बघा कुठे ना कुठे घारिवली संघाला देखील माहिती होतं की या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी विकेट घेणं गरजेचं आहे आणि विकेट्स दरम्यान काढले गेले 2. आता हॅट्रिक बॉल दरम्यान षटक देखील समाप्त झालं आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर विकेट गेले 2. रन्स बनवल्या गेल्या 23. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर विलास आपल्याला पाहायला मिळतील आणि या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती वसंत पाटील दरम्यान तयार होतो, ज्याच्या बॅटमधून आपण फर्स्ट इनिंगमध्ये 43 धावा देखील बघितल्या होत्या. फार बॅटिंग चांगली गेली होती त्यांना आणि त्याच अनुषंगाने अगदी पहिलं षटक त्याने टाकलं, ज्याच्यामध्ये 14 आल्या. बट आता सेकंड स्पेलमध्ये तयार होतो. चला, अंपायर्स देखील सिग्नल देतात, वेळ जास्त खर्च होतोय, लक्ष असू द्या घारिवली संघ. कारण बघा जे नियम आहेत आणि स्पेशली असा अंतिम दिवस, 2 एक्स्ट्रा मॅचेस, सेमीफायनल 2 आणि फायनलचा सामना अशा दिवसामध्येच खेळवायचा आहे. सो घारिवली संघ थोडं फास्ट मॅचमध्ये. आता समीकरणाचा जर आपण विचार केला तर 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटकामागे विचार केला तर 13चा आस्किंग रन रेट. फुलर लेन जबरदस्त डिलिव्हरी, मिसकम्युनिकेशन आणि काम तमाम. 3रा धक्का. हे काय घडतंय सध्याच्या घडीला? प्रत्येकी प्रेक्षकाच्या मनामध्ये हा प्रश्न असेल, शिरडोनच्या आणि खेळाडूच्या मनामध्ये देखील असेल. सुरुवात फार चांगली होती बट त्यानंतर या मिडल फेस मध्ये आता विकेट बॅक टू बॅक 3 गेले. फलंदाज बाद. अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत. आता या खराब परिस्थितींमधनं जर बाहेर निघायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. एका गोष्टीचा उल्लेख मी नेहमी करत असतो की आयुष्यामध्ये बघा समस्या अडचणी प्रत्येकाच्या भागामध्ये येत असतात, पण या जगामध्ये अशी एकही समस्या आणि अडचण नसेल जिचं समाधान नाही आहे. ते समाधान तुम्हाला शोधता आलं पाहिजे आणि सध्याच्या घडीला प्रश्न भरपूर सारे निर्माण झालेत, पण त्यासाठी आता प्रयत्न, एफर्ट्स आणि मेहनत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना करावी लागेल. पुढचा बॉल फुल टॉस होता, आडव्या बाटने खेळायचं होतं. फिल्डर दरम्यान काऊ कॉर्नरचे वेगाने पोहोचतात. फिल्डिंग देखील चांगली 2 धावांनी पूर्ण केल्या जातील. बघा जर या मासा आतापर्यंत जर आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये 14 होत्या, पण त्यानंतर कमबॅक केला गेला. 2ऱ्या षटकामध्ये गोलंदाज शिडोन ग्रामीण संघ यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज. षटकारांची हॅट्रिक कोणत्याही फलंदाजाने शिरडोनच्या जर कंप्लीट केली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. बघा पुढचा जो सामना आहे अंतारले विपक्ष देवीचा पाडा. टॉस देखील कंप्लीट झाला होता. अंतारली संघाने नाणेफेकी जिंकली होती. मित्रांनो निर्णय पोहोचवा. आडव्या बाटने खेळायचं होतं. स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल. फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि विनंती असेल अंतारली संघ आपण मुख्य व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. सध्याच्या घडीला प्रेशर आता वाढत चालला. इनसाइड आउटचा हा फटका. कव्हर रिजनला फिल्डर मिसफिल्ड.
एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. त्या 4 धाब्यांच्या मदतीने पुढे जातो. 29-29 अशा भरपूर साऱ्या फटक्यांची आवश्यकता. स्वीप करायचा होता, अपील इथनं दरम्यान केली गेली. यस, फिंगर अप. LBW च्या स्वरूपामध्ये आता फलंदाज विलास यांना देखील वापस जावं लागेल. दरम्यान सफलता आणखीन एक चौथा धक्का लागला. मैदानाच्या आतमध्ये आता सुभाष येत आहेत. परिस्थिती आता खराब आहे. विकेट्स देखील आतापर्यंत गेले 4. कुठे ना कुठे सुरुवात चांगली झाली, बट त्यानंतर कमबॅक पलटवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी करणारा संघ अर्थातच घारिवलीचा, कारण कुठे ना कुठे त्यांना देखील विश्वास आहे, बिलीफ आहे की 61 जेव्हा बनवल्या गेल्या, 62चा टार्गेट जेव्हा होता, एक चांगला टोटल होता आणि तो टोटल डिफेंड करत असताना आता या मॅचमध्ये घारिवली संघ पुढे. हेच तर असतं बघा क्रिकेटच्या या पतलावरती. अप अँड डाऊन, चढ उतर तर होत राहणार आहे. तुमच्या परीने ॲज अ प्लेअर तुम्ही प्रयत्न दाखवणं गरजेचं आहे. प्रयत्न तर आता केले जातात घारिवली संघाच्या माध्यमातून. त्यांना देखील माहिती आहे स्पर्धा फार मोठी आणि प्रत्येकी मॅच आता नॉकआउट जिंकल तर पुढे, हरले तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. या मॅचमध्ये आता इक्वेशनचा विचार केला तर 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. आता मोठे फटकेने भरपूर गरजेचं. पुढचा बॉल सुभाष आलेत. अगदी पहिलाच बॉल स्टेप आउट झालेत, समोरच्या दिशेने फटका खेळलेत आणि हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुभाष यांच्या बॅटमध्ये हा चांगला फटका. 4. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, स्वर्गीय रतन शेठ शंकर पाटील दादा आज आपल्यामध्ये नाही आहेत, बट त्यांच्या आठवणींना उजाला देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. धावफलक 4 धाब्यांच्या मदतीने आता पुढे गेला. टोटल आता जाऊन पोहोचला 33 वरती, म्हणजे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 29 धाब्यांची आवश्यकता. आणि शाहू मामा देखील आता सजेशन देण्यासाठी पोहोचत आहेत. त्यांना देखील माहिती आहे की सामन्याचा महत्त्व भरपूर आहे. चर्चा थोडी ते देखील नक्कीच करतील. 12मध्ये अजून देखील 29 बनवायचे आहेत. अजून देखील या मॅचमध्ये बघा भरपूर काही घडू शकतं, बिकॉज 12मध्ये 29 चेजेबल देखील आहे, डिफेंडेबल देखील आहेत. बट कुठे ना कुठे या चरणांवरती जो जास्त संघर्ष करेल, जो चांगला खेळ दाखवेल, तो इथनं बाजी मारेल. 12 चेंडू 29. क्रिकेटचा खेळ जर आपण बघितला ना मित्रांनो, मी नेहमी सांगतो की एखाद्याला निवडणुकीचा निकाल तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की हा उमेदवार निवडून येईल, पण क्रिकेटच्या एका मॅचीचा निकाल ना कधीच आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. कारण या क्रिकेटने ना भरपूर साऱ्या अशा गोष्टी देखील आम्हाला दाखवलेल्या आहेत ना, ज्याचा विचार कोणी कधी केला नव्हता. आणि आज देखील काय घडेल, इथनं शिरडोन संघ बाजी मारेल की घारिवली संघ बाजी मारेल. 12मध्ये 29 रिक्वायर रेटचा जर आपण विचार केला तर प्रति षटकामागे 14.5 रन प्रति ओव्हर बनवायचे आहेत, म्हणजे कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं. 12मध्ये 29. सुभाष अगदी पहिलाच बॉल फेस करत होते आणि सुभाष यांच्या बॅटमधनं चौकार आला. आणि ज्याप्रमाणे माहिती आमच्यापर्यंत आली की या स्पर्धेमधला 43वा फलंदाज ज्याने आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली. 12मध्ये 29. कुठे जाऊ नका, आमच्या समोर बनून राहा, कारण नक्कीच एक थ्रिलर आपल्या भेटीस येत आहे. बट या थ्रिलरचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल या प्रश्नाचं उत्तर येणारी 2 षटकं आपल्याला देऊन जातील.
12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आणि हे षटक अगदी महत्त्वाचं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. त्याच अनुषंगाने या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतो गोलंदाज दीपक पाटील. हे षटक फार महत्त्वाचं. 12 मध्ये अजून देखील 29 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतोय संतोष पाटील. चौथ्या षटकामध्ये दीपक पाटील. पहिलाच बॉल बॅकफूटला जाऊन इनफिल्डच्या वरनं हा फटका उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरसाठी आता चेस बट आउटफील्ड फास्ट थांबवणं कठीण. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. ते म्हटलं जातं ना पाटील सर की जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीला अचीव करण्यासाठी तुम्हाला त्या अचीवमेंटसाठी योग्य ते प्रयत्न आणि मेहनत करावी लागते. आणि क्रिकेटच्या पतलावरती देखील जर चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे तर मैदानाच्या आतमध्ये लढावं लागतं, झगडावं लागतं आणि सध्याच्या घडीला तेच करायचं आहे दोन्ही फलंदाजांना. 4 धावांना आल्या. पुढचा बॉल फुलर लेंथ समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ हिट. सिक्सर. धावफलक 6 धावांच्या मदतीने. आता बघा जो सामना एकंदरीत एका मोमेंटला जे प्रेक्षक शांत दिसत होते आता त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. 2 चेंडू मध्ये आल्या 10 म्हणजे या मॅच मध्ये आता इक्वेशन 10 चेंडू तब्बल 19 धावांची आवश्यकता. बघा विनंती असेल टीम घारेवी थोडं फास्ट केला कारण बघा यानंतर देखील भरपूर साऱ्या मॅचेस पेंडिंग आहेत. सो विनंती असेल थोडं फास्ट. 10 मध्ये 19 धावांची आवश्यकता आणि अपील इथनं केली गेली. बॅट साऊंड नक्कीच आला. फिंगर अप बॅटची कडा. 2 चांगले फटके आणि त्यानंतर आता परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजांना. लागतोय हा धक्का क्रमांक 5. फलंदाज बाद. चौकार आला, षटकार आला आणि त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक. सध्याच्या घडीला ही बॅटल फार चांगली रंगत आहे. शिरडोन विपक्ष घारविली असा हा सामना आपण सध्याच्या घडीला पाहत आहेत. जेव्हा इनिंगला सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. त्यानंतर आपण बघितलं गोलंदाज संतोष पाटीलने या मॅचमध्ये घारविलीला कमबॅक करून दिला. त्यानंतर तिसरं षटक आपण बघितलं त्याच्यामध्ये देखील 10 धावा 1 विकेट. अजून देखील समीकरण जर आपण बघितलं 9 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे इथनं 19 धावांची. 19 अजून देखील बनवायचे आहेत म्हणजे अजून देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. अडव्या बॅटने फटका दरम्यान काऊ कॉर्नरला फिल्डर पोहोचता. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी सुभाष परतलेत आणि 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. समीकरणाचा आता जर विचार केला तर 8 चेंडूमध्ये आता आवश्यक केसिंग कंपल्सरी म्हणजे 17 धावा कंपल्सरी बनवायच्यात. स्वीप करायचा होता आणि हे काय घडलं. 4 धावा दरम्यान इथं मिळाल्या. विकेट कीपर बीट झाले. त्यानंतर थर्ड मॅन फायनलिस्टचे फिल्डर देखील बीट झाले. 4 धावा दरम्यान आणखीन आणि मॅच मध्ये आता कुठे ना कुठे सध्याच्या घडीला शिरढोण संघ आता आपल्याला पुढे जाताना दिसतोय कारण उर्वरित या मॅच मध्ये चेंडू शिल्लक 7 आणि 13 धावांची आवश्यकता. हा शेवटचा बॉल अगदी महत्वाचा आहे. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. हुकचा फटका खाली क्षेत्र. बॉल
लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, निर्णायक फटका, षटकार. लगेच फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू आता 7 धावेंची आवश्यकता. सन्माननीय विशालदादा पाटील आणि रविदादा पाटील जे अंतरलीचे आहेत, दादांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्याच्या घडीला 6 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. चला, जास्त वेळ खर्च होतोय, फिल्डिंग लावून घ्या. 6 मध्ये 7. अजून देखील मी म्हणेन सामना संपला नाही आहे, इथनं देखील कमबॅक केलं जाऊ शकतं. बट त्यासाठी या अंतिम षटकामध्ये आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये आता 7 धावेंची आवश्यकता. थँक्यू. तर बघा, अंतरली संघ आमच्या मुख्य व्यासपीठासमोर आपण एंट्री करायची. संघनायक पप्पू, जरा संघाला घेऊन या, आपण मेन प्रवेशद्वारातून आपल्याला जायचं आहे. बघा, वेळ फार कमी आहे. 9 सामने आम्हाला कव्हर करायचे, अजून 7 सामने कव्हर करायचे आहेत. नाही, इथून मेन एंट्रीतूनच जायचं आहे, कारण का आयोजकांनी ज्या सूचना केल्या त्या सूचना आम्ही तुम्हाला पोहोचवतोय. लवकर या पप्पू घेऊन संघाला, कारण का 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत, म्हणजे अजून 7 मॅचेस बाकी आहेत. जी लहान मुलं स्क्रीन समोर आहेत त्यांनी जरा बाजूला व्हा. यस विशाल. 6 चेंडू 7 धावेंची आवश्यकता. चला, सर्वांच्या आम्हाला वारंवार सूचना येतात, फार वेळ या मॅचसाठी खर्च झाला. 6 चेंडू आणि आता 7 धावेंची आवश्यकता. यजमान संघ सध्याच्या घडीला तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, पण आता घारिवली संघ कमबॅक करेल का? पहिलाच बॉल, हे काय घडलं? आणखीन एक मोठी मिस्टेक. भीमर नो बॉलचा देखील इशारा. 1 रन देखील कंप्लीट. 1+1 या अशा 2 म्हणजे 6 चेंडू आता 5 धावेंची आवश्यकता. आणि पुढचा बॉल फ्री हिट. तेच असतं ना की होम ग्राउंड वरती एक ॲडव्हान्टेज हा देखील असतो की भरपूर सारे प्रेक्षक सपोर्ट करण्यासाठी आलेले असतात आणि त्यांचा जो पाठिंबा असतो ना, तो देखील ॲज अ प्लेअर आपल्याला मोटिवेट करतो. आणि सध्याच्या घडीला त्याच पाठिंब्याच्या जोरावरती शिरढोण संघ अप्रतिम खेळ दाखवतो. फ्री हिट डिलिव्हरी आहे. फलंदाज प्लेड ऑन जरूर झाले, बट आउट नसणार आहेत बिकॉज फ्री हिट डिलिव्हरी. 5 चेंडू आता 5 धावेंची आवश्यकता. अजून देखील जर घारिवली संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला, पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार केला, तर अजून देखील 5 बाकी आहेत. क्रिकेटच्या बदलावरती आम्ही नेहमी सांगत असतो की जोपर्यंत शेवटची रन निघत नाही, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, तोपर्यंत मॅच कधीच संपत नाही. जीवनामध्ये जोपर्यंत स्वतःला वाटतं ना की यस, या परिस्थितींमधनं देखील बाहेर निघलं जाऊ शकतं, लढलं जाऊ शकतं, जिंकलं जाऊ शकतं, तेव्हा तुम्ही जिंकाल. आणि तोच पॉझिटिव्ह माइंडसेट आता घारिवली संघाला दाखवायचा. फुल टॉस, लॉफ्टे स्ट्रोक, फिल्डर पोहोचतात आणि फिल्डिंग दरम्यान पाहावं लागेल हे काय घडलं, पाहावं लागेल. अजून देखील निर्णय आमच्यावर आला नाहीये. 3 धावा तर इथं कंप्लीट झाला. 3 धावा कंप्लीट झाल्या. मिसफिल्ड झाली आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना मिळाला. तीन धावा तर कंप्लीट झाला. तीन धावा असतील, बाउंड्री नाहीये. मिसफिल्ड झाली, त्याचा फायदा पूर्णपणे फलंदाजांना मिळाला. आता इथनं आवश्यकता असेल 4 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. पुलचा फटका, बॉल हवेमध्ये, फिल्डर पोहोचतील का? नोमास लँड मध्ये बॉल पडतो, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी परतलेत आणि 2 धावा
दरम्यान इथनं थर्ड अंपायरची मागणी केली गेली. अंपायर सॉफ्ट सिग्नल द्यायचं आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट आहे. सो चेक केलं जाईल रनआउट आहे की नाही. सॉफ्ट सिग्नल तर नॉट आऊट आला. जर रनआउट नसेल तर हा सामना या चरणावरती समाप्त होईल. बट अप्रतिम खऱ्या अर्थाने बॅटिंग केली. स्पेशली कौतुक करेन मी रेवन पाटील यांचं अंडर प्रेशर एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. आणि सुभाष पाटील नो डाऊट चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि मॅच फिनिश मॅच दरम्यान इथं जिंकलेली आहे आई गावदेवी क्रिकेट संघ शिरडोनने. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम शिरडोन अँड हार्ड लक टीम घारिवली. हरकत नाही आहे टीम घारिवली. फार चांगला खेळ तुम्ही देखील या मॅचमध्ये दाखवलं. अंतिम चरणापर्यंत तुमची देखील लढाई आम्हाला पाहायला मिळाली. सो मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि या मॅचचा हिरो ठरलाय पाटील सर. आम्हाला नक्कीच सांगतील कोण हिरो ठरलाय. कोणाचा परफॉर्मन्स या मॅचमध्ये फार चांगला राहिला. स्पेशली या मॅचमध्ये वसंत पाटील जे घारिवलीचे आहेत त्यांचं कौतुक करूया. कारण इंडिव्हिज्युअली त्यांनी देखील वसंत पाटील यांची चांगली इनिंग होती. बट सेकंड इनिंगमध्ये थोडीशी गोलंदाजी खराब झाली. त्याच अनुषंगाने हा सामना इथनं जिंकला शिरडोन संघाने. मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचे हिरो ठरलेत ज्या खेळाडूने गोलंदाजी देखील ज्या खेळाडूने अगदी अंडर प्रेशर जेव्हा तो मैदानाच्या हातामध्ये आला जिम्मेदारी त्याने स्वीकारली. अगदी परिस्थितीनुसार त्याने चांगला खेळ केला. बॉल फेस केले 5 रन्स बनवल्या 15. तोच रेवन पाटील ठरला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि लगेच अंतरली संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. कॅश प्राइज रेवन पाटीलसाठी 500 रुपयाचा प्राइज. आणि त्यानंतर संतोष पाटील यांच्यासाठी देखील